मग कसे आहात? कोणता प्रश्न विचारू? कसे आहात? स्वस्त मस्त जबरदस्त. छान. व्हेरी गुड. ग्रेट. सगळे आहात ना? प्रेझेंट आहात? हो मॅडम. आहात? छान हो. आहात. ओके ओके. चालेल. जरा हात वगैरे झटका बघू दे, सगळ्यांचे हात दिसू देत मला. आता जे पडद्यामागे आहेत त्यांचे हात मला दिसणार नाहीत. जरा हात दाखवा जे दिसतात त्यांचे. हात जरा झटकून घ्या. काय एनर्जीज वगैरे दिवसभरामध्ये गोळा केल्या असतील, झटका. आणि सगळे पॉइंट जरा 3 वेळा प्रेस करा. म्हणजेच काय, ऍक्टिव्हेशन करत आहोत एनर्जी पॉइंट्स. म्हणजे जरा आता जेवण बिवून झालंय, जरा तरतरी येईल. हो की नाही? सो ऍक्टिव्हेट युअरसेल्फ. ठीक आहे. व्हेरी गुड. जबरदस्त रिझल्ट येत आहे. जबरदस्त. ओके. मस्त आहे. जबरदस्त आहे. छान आहे. गुड. तर चालू करूया आता आजचा सेशन. हो मॅडम. एनर्जी एक्सचेंज होणं गरजेचं आहे. त्यामुळे जर मुखमंडल दिसतील तर खूप छान होईल. ओके. पाठीमागून हो बोलू नका. कोण आहे? तुषार की काय नाव आहे मला कळलं नाही. ओके. त्यामुळे जरा समोर येऊन बोलत जा. ठीक आहे. आजचा टॉपिक माहिती सगळ्यांना काय आहे? नाही माहिती? टुडेज टॉपिक इज रेकीची हिस्ट्री आणि पास्ट लाईफ मेडिटेशन. काल आपण काय बघितलं सगळ्यांनी? रेकी म्हणजे काय रेकीचे कळलं? रेकीचे 5 तत्व आपल्याला कळले. जोपर्यंत रेकीचे फायदे. जोपर्यंत ते 5 तत्व आपल्या अंगीभूत होत नाही आहेत, तोपर्यंत आपण रेकीचा आपल्याला उपयोग होऊ शकत नाही किंवा रेकीचा उपयोग इतरांसाठी आपण करू शकतो. ओके. तर आधी सगळ्यांनी म्यूट करते. ठीक. आपल्याला काय करायचं आहे? रेकीच्या साधनांचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याची जी जबाबदारी घेतलेली आहे ती पार पाडायची. ओके. बरोबर आहे की चुकीचं आहे? आणि जे आज आपला 3rd डे आहे, राईट? तर पहिल्या दिवशी जी ऍक्टिव्हिटी सांगितलेली, जे टास्क दिलेला आहे, ते केला सगळ्यांनी? हो हो. कोणता टास्क सांगितलेला? एक 21 दिवसाचा टास्क दिला आहे. नको असलेल्या सगळ्या गोष्टी काय करायच्या आहे? काढून लिहून टाकायच्या आहेत, काढायचे. काढून फेकून द्यायचे आहे. ते करणं गरजेचं आहे म्हणून सांगत आहे. जे करेल, जे लोक करतील त्यांना रिझल्ट नक्कीच दिसणार आहे. करणं गरजेचं आहे. दुसरं आहे सेल्फी काढायला सांगितलेली. ती तर खूप सोपी गोष्ट आहे. 1 सेकंदाचं काम आहे. पण ते 1 सेकंदाचं काम पण करणं महत्वाचं आहे. ओके. सो डू ट्राय इट आणि ऍक्शन घ्या. ठीक आहे. तर आता बाकीचे लोक येत राहतील, पण आपण आता अजून थांबू शकत नाही. विल स्टार्ट. आजचा आपला महत्वाचा टॉपिक ते म्हणजे रेकी काय आहे कळलं, रेकी अंधश्रद्धा नाहीये, रेकी खरी आहे, हे सगळं आपण काल बघितलेलं आहे. तत्व काय आहे, अंगीभूत काय काय करायचं आहे, जीवन कसं जगायचं आहे, त्या बेसिक गोष्टी काल बघितल्या. आणि बेसिक गोष्टीचा बेस तयार करणंच लेवल 1 आहे. लेवल 1 काय आहे? ट्रान्सफॉर्मेशन आहे. त्यामुळे आपण ते करत आहोत. आज करणार आहोत रेकीची हिस्ट्री. आपण हे पण बघितलं की रेकीचा उगम कुठे आहे? सनातन धर्मामध्ये आहे, आपल्या भारतामध्ये आहे. त्यामुळे जेव्हा रेकी हा शब्द जॅपनीज आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी रेकीचे फाउंडर जे आहेत ते म्हणजे डॉक्टर मिकाओ उसुई. त्याचा फोटो आणि स्पेलिंग मी दाखवेल, पण आता फक्त ऐका की डॉक्टर मिकाओ उसुई हे जपानी जी चिकित्सा पद्धती आहे त्यांचे काय आहेत, म्हणजेच रेकीचे जनक आहेत किंवा फाउंडर आहेत. पण आपण भारतीय त्यांना संबोधताना काय बोलतो? रेकीचे रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कवरर. कारण की आपलीच रेकी पुन्हा त्यांनी रिडिस्कवर केली आणि आपण पुन्हा ती आता शिकत आहोत. म्हणून रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कवरर ऑफ रेकी कोण आहेत? आपल्या हिशोबाने ते म्हणजे डॉक्टर मिकाओ उसुई. जपनीज लोकांसाठी ही इज द फाउंडर ऑफ रेकी. त्यांचा फोटो दाखवून घेते म्हणजे तुम्हाला प्रश्नचिन्ह राहणार नाही. कॅन यू सी द स्क्रीन नाव? स्क्रीन दिसते? हो. ओके. सो हे आहेत
फर्स्ट फोटो जो आहे तो आहे डॉक्टर मिकाऊ उसुई यांचा. त्याच्यानंतर आता फक्त नावं फक्त बघून घ्या, यांचं नावं मी काय बोलते, काय काय केलं हे मी पुन्हा सांगणार आहे. हे आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिकाऊ उसुई, रिइन्व्हेंटर. नंतर आहेत हयाशी. हयाशींच्या नंतर आहेत हवायो टकाटा. आता हे जॅपनीज लोक आहेत, त्यांची नावं अशीच असणार आहेत. नंतर तर डॉक्टर मिकाऊ उसुई हे जे मॉडर्न रेकीचे त्यांना फाउंडर म्हटलं जातं, त्यांची प्रॅक्टिस कशी होती, 1926 पर्यंत ते होते. त्याच्यानंतर त्यांचे जे शिष्य होते त्यांचे म्हणजे हे काय आहे, डॉक्टर मिकाऊ उसुई पहिले रेकीचे ग्रँड मास्टर. रेकीचे सेकंड ग्रँड मास्टर कोण आहेत ते म्हणजे हयाशी. आणि थर्ड ग्रँड मास्टर म्हणू शकतो ते म्हणजे हवायो टकाटा. ह्या खूप महत्वाच्या आहेत. खरं तर हे तिघच महत्वाचे आहेत. या तिघांबद्दल आता आपण बोलणार आहोत. हवायो टकाटांचा जन्म 1900 आणि त्या वारल्या 1980 मध्ये. आणि ह्यांच्या थ्रू, हवायो टकाटाच्या थ्रू 22 रेकी ग्रँड मास्टर तयार झाले. पहिले कोण, जनक कोण, जॅपनीज म्हणजे मॉडर्न रेकीचे, ते म्हणजे डॉक्टर मिकाओ उसुई. सेकंड कोण आहेत, हयाशी. थर्ड कोण आहेत, हवायो टकाटा. हे बघितले, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. हे फक्त आता ऐकून घे. त्याच्यानंतर आपण बघणार डॉक्टर मिकाओ उसुई हे कोण होते. हे एक PhD, एक प्रोफेसर होते. जपानच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून ते काम करत होते. तर एके दिवशी काय झालं, त्यांना एका व्यक्तीने, त्यांच्या स्टुडंटने म्हणा किंवा एका व्यक्तीने आपण बोलतो, एका व्यक्तीने त्यांना विचारलं की सर, अशी कोणती ऊर्जा या जगामध्ये अस्तित्वात आहे का की जिच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या ज्या कोणत्या व्याधी आहेत किंवा ज्या कोणतेही दुःख आहेत, आपण बोलू दुःख, त्याचं निवारण होऊ शकतं. अशी कोणती ऊर्जा आहे का अस्तित्वात. त्यांना सुद्धा बौद्ध धर्माचा ऑब्व्हियसली अभ्यास होता, ख्रिश्चन धर्माचा अभ्यास होता, ख्रिश्चन धर्म सुद्धा त्यांनी स्वीकारलेला होता. सो ही स्टार्टेड थिंकिंग की असं काय आहे का या जगामध्ये. त्यांना कळलं की आहे, अशी ऊर्जा आहे, पण ही ऊर्जा नक्की कुठे आहे, भारतामध्ये तर नक्कीच आहे. कारण की भारतामध्ये एवढे साधू संत होऊन गेले, एवढं सगळं आहे, म्हणजे भारतामध्ये ही ऊर्जा अस्तित्वात आहेच आहे. ते भारतामध्ये आले. वाराणसीमध्ये त्यांनी 7 वर्ष ते तिथे राहिले. 7 वर्षामध्ये त्यांनी संस्कृतचा अभ्यास केला, इतर ग्रंथांचा, पुराणांचा सगळं चाळलं त्यांनी. हे कन्फर्म झालं की ही ऊर्जा भारतामध्ये, अशी कोणती तरी ऊर्जा भारतामध्ये नक्कीच अस्तित्वात आहे. आधीही होती, आताही आहे, प्रचलित आहे. म्हणून तर भारतामध्ये एवढे साधू झाले, संत झाले, महर्षी झाले. त्यांनी जेव्हा सगळं चाललं, त्यांना कळलं की येस इट इज दॅट. पण ती मिळवायची कशी, ह्याचं गायडन्स त्यांना मिळालं. ते कसं करायचं हे त्यांना माहित नव्हतं. शोधत शोधत इतर देशांमध्ये पण गेले, तिबेटमध्ये गेले, अजून सगळीकडे गेले. शेवटी जपानला गेल्यावरती काही जैन मुनींच्या संपर्कात सुद्धा ते आले. त्या सगळ्या धर्मांच्या ह्याच्यानंतर त्यांना कळलं की आपल्याला इव्हन भारतामध्ये जे काही तपस्वी आहेत, जे काही सगळे आहेत, साधक आहेत, महापुरुष होते, ह्या सगळ्यांनी तपश्चर्या केली. काहीतरी त्यांना करावं लागलं, मेहनत, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टीची प्राप्ती झाली. मग ते सिद्धी बोलू शकता, तुम्ही काही बोलू शकता, किंवा एक ऍक्टिव्हेशन बोलू शकतो. ते जे काही झालं ते काहीतरी त्यांना तपश्चर्या, गौतम बुद्धाने सुद्धा केली. एक तप केला त्यांनी 12 वर्षाचा, एक तप म्हणजे 12 वर्ष. सो 12 वर्षाचा तप केल्यावरती त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. मग महापुरुष जे झाले त्या सगळ्यांनी काही ना काहीतरी केलेलं आहे, साधना. मग ह्या सगळ्यातून मग त्यांनी विचार केला की या सगळ्यांच्या विचारांच्या माध्यमातून ही डिसाइडेड की आपण काय करू शकतो, आपण सुद्धा तपश्चर्या करूया. तर त्यांनी जास्त नाही 21 दिवसाची अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करण्याचा डिसिजन घेतलं. इथपर्यंत कळतंय. काय केलं त्यांनी, आपण अन्न पाणी त्यागूया आणि आपलं तपश्चर्या करूया. तर त्यांनी माउंट कुरामा, हे जे जपानमध्ये एक आपण बोलूया की एक माउंटन आहे, त्या माउंटन मध्ये जाऊन त्यांनी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. जाताना ते 21 दिवस काउंट कसे करायचे, त्यासाठी छोटी छोटी दगड, पेबल्स घेतले पिशवीमध्ये आणि गेले. सो दॅट एक एक दिवस झाला का एक एक दगड फेकायचा, असं त्यांनी विचार केला. सो व्हेन ही वेंट देअर, तपश्चर्या चालू केली त्यांनी. 20व्या दिवशीपर्यंत त्यांना कसलीच अनुभूती झाली नाही. थोडेसे हताश माणूस होणार की एवढा वर्ष मी इथे ह्या सगळ्यात तळमळ करतोय, हे सगळं शोधतोय, मी सगळं इकडे तिकडे सगळ्या जगभर ट्रॅव्हल केलं, पण मला ते प्राप्त झालं नाही. शेवटी तपश्चर्या केली, 20 दिवस झाले, अजून पण मला कसली अनुभूती होत नाही, म्हणजे माझं नक्की काय चुकतंय. तर त्यांनी विचार केला, आपण 21 दिवस ठरवले,
एकच दिवस बाकी, एवढे वर्ष केलं तर अजून एक दिवस करूया. सगळी ऊर्जा पुन्हा एकवटली, पुन्हा गेले, पुन्हा तपश्चर्या केली, तो एकच दिवस बाकी होता. तर त्या दिवशी रात्री त्यांना मग तुम्ही अनुभूती म्हणा, तुम्ही त्यांना सिद्धी प्राप्त झाली म्हणा, किंवा ऍक्टिव्हेशन झालं किंवा शक्तिपात झालं, आपण काही शब्दरचना इथे वापरू शकतो. त्यांना ऑब्व्हियसली 21 दिवसानंतर त्यांना ग्लानी आलेली, पण जेव्हा ते ग्लानीतून बाहेर आले, हे सगळं झालं, रात्री त्यांना दिसलं की आकाशातून बलून्सच्या स्वरूपात काहीतरी एनर्जीच्या स्वरूपात आपल्याकडे येत आहे, त्याच्यामध्ये जॅपनीज भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे, काही सिम्बॉल्स ड्रॉ केलेले आहेत. हे सगळं त्या सगळ्या साक्षात्कार त्यांना तेव्हा झाला होता. त्याच्यानंतर जेव्हा ते ग्लानीतून बाहेर आले, दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ते बघितलं त्यांनी की मला जी ग्लानी आलेली, मला जो 21 दिवसात थकवा होता, आता अजिबात नाहीये. अन्नाचे एक कण न खाता माझी एनर्जी पूर्ण ऍक्टिव्हेटेड आहे, मी पूर्ण फिट अँड फाईन, मला कुठे थकवाच नाहीये. ह्याचा अर्थ काय लागतो, मला काहीतरी प्राप्ती झालेली आहे, ऍक्टिव्हेशन झालेलं आहे, काहीतरी एनर्जी माझ्यात उतरली आहे. मग हे सगळं कम्प्लीट झाल्यावरती जेव्हा ते रिटर्न येत होते खाली, तेव्हा खाली येताना त्यांना पायाला ठेच लागली, त्यांच्या अंगठ्याला ठेच लागली, अंगठ्यातून रक्त व्हायला लागलं. जेव्हा कुठेही आपल्याला काही ठेच लागते किंवा लागतं तर आधी सगळ्यात आधी आपल्या तिकडे हात जातो, त्यांचाही तिकडे हातच गेला अंगठ्याच्या इथे. तेव्हा त्यांना जाणवलं की आपल्या हातातून काहीतरी ऊर्जा प्रवाहित होत आहे. जेव्हा त्यांनी हाताला स्पर्श केला तेव्हा त्यांना कळलं की ते रक्त जे वाहत होतं ते थांबलं, व्हायचं थांबलं, वेदना त्यांच्या कमी झाल्या. तर ह्याचा अर्थ काय, माझ्या हातामध्ये काहीतरी हिलिंग एनर्जी आहे जी मला तर त्यानंतर त्यांना कळलं की काहीतरी हिलिंग झाली कोणत्या तरी पद्धतीची माझ्या पायावरती, आणि हे सगळं माझ्या हातातून काहीतरी प्रभावित होत आहे, त्याच्यामुळे झालं असं. बरोबर. दॅट टाइम मी अंडरस्टूड की ह्या एनर्जीने आपण हील करू शकत आहोत. मग जेव्हा ते खाली आले, ते एका खानावळीमध्ये गेले जेवण्यासाठी, आपण खानावळ बोलूया, किंवा हॉटेल, रेस्टॉरंट, वॉटेल. तिकडे गेल्यावरती त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. आता एखादा माणूस 21 दिवसाच्या तपश्चर्येनंतर पूर्ण फुल फ्लेजेड जेवू शकत नाही, ऑब्व्हियस आहे, त्याला त्रास होणार. पण त्यांना एवढी भूक लागलेली, एकदम एवढं त्यांना एनर्जेटिक वाटत होतं की त्यांना काही फरक पडत नव्हता की मी एवढ्या दिवसांनी जेवायला बसलो तर मी एवढंच खावं तेवढंच खावं, प्रॉपर. तर जेव्हा एक 13-14 वर्षाची मुलगी त्यांना जेवण वाढत होती, तिला बघितलं तेव्हा त्यांना कळलं की तिचा ना एक गाल सुजलेला होता. आतून त्यांना स्फुरण झालं, इंट्युशन झालं की आपण हिला हील करून बघूयात का. तर त्यांनी जेव्हा विचारपूस केली तेव्हा कळलं की ती हॉटेल मालकाची नात होती. ओके. तर त्यांनी त्यांची परमिशन घेऊन काय केलं, तिच्या गालाला स्पर्श केला, आणि गालाला स्पर्श करताच काही मिनिटांमध्ये तिचे एक्सप्रेशन चेंज झाले, तिच्या वेदना कमी झाल्या, तिची सूज कमी होताना त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं. मग ती त्यांची पहिली केस होती, पहिला पेशंट होला तो ज्यांनी हँडल केला. ओके. तेव्हा त्यांना हे कन्फर्म झालं की ऊर्जा फक्त माझ्यापुरती मर्यादित नाहीये, ह्याची हिलिंग मी इतरांना सुद्धा प्रोव्हाइड करू शकतो. ओके. इथपर्यंत समजलं सगळ्यांना हो काय, मॅडम. त्यांना काय अनुभव आला, काय अनुभूती झाली. हो. त्याच्यानंतर मग त्यांनी डिसाईड केलं की लेट्स बाकीच्यांना आपण हेल्प करूया. त्यासाठी मग त्यांनी काय केलं, एक बेगस सोसायटी होती आपल्या इथे, जसा जो निम्न दर्जाची सोसायटी असते किंवा स्लम एरिया असतो, किंवा ज्यांना गरज आहे मदतीची, अशा लोकांच्या वस्तीमध्ये जाऊन ते राहिले. तर तिथे सुद्धा त्यांनी 7 वर्ष फ्रीमध्ये विनामूल्य सेवा प्रोव्हाइड केली. किती वर्ष? 7 वर्ष. 7 वर्ष. तर 7 वर्ष कंप्लीट झाल्यावरती किंवा त्या ड्युरेशन ऑफ टाइम मध्ये त्यांनी एक गोष्ट ऑब्झर्व केली की मी ज्या ज्या लोकांना मदत करत आहे, ज्या ज्या लोकांना मी हील करत आहे किंवा नवीन वाट मी दाखवत आहे, त्या लोकांना ते टिकून ठेवता येत नाही. ते पुन्हा पुन्हा त्याच पॅटर्न मध्ये येत आहेत. मी त्यांना प्रयत्न करत आहे की त्यांच्या शारीरिक, मानसिक, जे आर्थिक आहे त्या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची हिलिंग व्हावी आणि चांगल्या सभ्य लोकांचं आयुष्य त्यांनी जगावं, कष्ट करावं, मेहनत करावी आणि त्यांनी सगळं अचीव्ह करावं. पण ही लोक पुन्हा पुन्हा त्याच स्टेजला परत येत आहेत, असं का होत आहे. मग त्यांना असं वाटलं की मी जर मेहनत करून एवढ्या वर्ष जी शक्ती किंवा जी साधना केलेली आहे त्याचा उपयोग होताना मला दिसत नाहीये. बरोबर आहे, तात्पुरता होतोय, पण ते का होत नाही, या सगळ्या गोष्टी अचीव्ह का नाही होत, जे मी उद्दिष्ट घेऊन आलेलो 7 वर्ष मी इथे फ्रीमध्ये सेवा देत आहे, त्या माणसाला किती वाटलं असं. तर मग त्यांनी पुन्हा साधना केल्याचा प्रयत्न केला, आता पश्चर्या करून, कारण की मला दुसरीकडून उत्तर तर मिळणार नाही, उत्तर मला तोच देणार आहे. सो अगेन ही स्टार्टेड
त्यांनी पुन्हा ध्यानाला सुरू केलं तेव्हा त्यांना कळलं, आतून मग तुम्ही त्याला इंट्युशन बोलू शकता किंवा त्यांना आकाशवाणी झाली. 2 प्रश्न त्यांना विचारण्यात आले. पहिला प्रश्न त्यांना हा विचारला की तुला इथे कोणी बोलवलं होतं का रे? कोण आलेलं तुझ्याकडे की ये मला मदत कर म्हणून? नाही. उत्तर होतं नाही. सेकंड प्रश्न विचारला गेला, मग तू एवढं सगळं केलं 7 वर्ष, त्याच्या मोबदल्यात तू काय घेतलंस? दोन्ही प्रश्नांची उत्तरं ऑब्व्हियसली नाही होती. तेव्हा त्यांना समजलं की रेकीमध्ये 2 रूल करणं गरजेचं आहे, 2 नियम करणं गरजेचं आहे. ते म्हणजे रेकी मागितल्याशिवाय कोणाला देऊ नये आणि रेकी दिलीत, हिलिंग केली तर त्याबद्दल मोबदला घेणं गरजेचं आहे. ओके, मग काय रूल झाला? मागितल्याशिवाय कोणाला रेकी देऊ नये. खरं तर ज्ञान सुद्धा मागितल्याशिवाय देऊ नये. कारण त्या ज्ञानाची व्हॅल्यू करणारा, कदर करणारा समोर असला तर ठीक, नाहीतर इम्बॅलन्स होतं. सेम रेखीचं आहे, ती सुद्धा ऊर्जाच आहे. कळलं? इथपर्यंत कळलं आहे? जेव्हा त्यांना हे सगळं कळलं, ह्याची जेव्हा अनुभूती आली गोष्टीची, तेव्हा त्यांनी विचार केला की आता आपण एक काम करूया, क्लिनिक एस्टॅब्लिश करूया. त्यांनी प्रॉपर क्लिनिक एस्टॅब्लिश केलं. आणि जेव्हा माणूस क्लिनिक एस्टॅब्लिश करतो, मोबदला सांगतो, तेव्हा मग लोक थोडेसे मागे पुढे येतात की काय आता करायचं, हे पॉसिबल आहे की नाही, खरं आहे की नाही. त्यामुळे त्यांना लगेच तर काही क्लायंट्स किंवा पेशंट मिळाले नाहीत. पण असा कोणतरी असतोच व्यक्ती की ज्याचं सगळं करून झालेलं आहे, शेवटी काही उरलं नाही म्हणून तो आलेला आहे. असा एक पेशंट त्यांना सापडला. त्याला खूप वर्षापासूनचं काहीतरी दुखणं होतं. त्या दुखण्यावर त्यांनी हिलिंग केली, तो बरा झाला. आणि हळूहळू अशा पद्धतीने काय झालं, हळूहळू त्यांना केसेस भेटले गेले, पेशंट्स येत गेले आणि त्यांचा पूर्ण प्रचार आणि प्रसार रेकीचा सुरू झाला. इथपर्यंत कळलेलं आहे सगळ्यांना त्यांनी काय केलं? तो जो कालावधी होता, तो काळ होता सेकंड वर्ल्ड वॉरचा, दुसरं महायुद्ध. तेव्हा काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा जपानचे जे एअर चीफ मार्शल होते, कोण होते, जे आपण मगाशी बघितलं, हयाशी. त्यांनी जेव्हा तो नरसंहार झाला तेव्हा ते सुद्धा हताश झाले की एवढं सगळं त्या जपानच्या देशामध्ये झालेलं आहे. ठीक आहे, हिरोशिमा नागासाकीचं आपल्याला माहित आहे काय झालं. तेव्हा ते सुद्धा हताश झाले की हे काय झाले. तेव्हा ते थोडेसे डिप्रेशन मध्ये गेले किंवा काय. तर तेव्हा त्यांना कळलं, तेव्हा त्यांना माहित होतं की डॉक्टर उसुई म्हणून आहेत कोणतरी, जे नैसर्गिकरित्या आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढू शकतात. ते त्यांच्याकडे गेले, त्यांना भेटले, त्यांना शरणागत गेले की मला तुम्ही ह्याच्यातून बाहेर काढा. आणि पूर्ण आयुष्य जेव्हा त्यांना कळलं की कशी काम करते, स्वतःला जेव्हा बाहेर काढलं, तेव्हा त्यांनी पण हे डिसाईड केलं की मी ह्याच्यापुढे तुमच्यासोबतच राहणार, तुमचा अनुयायी म्हणून तुमच्यासोबतच काम करणार. मग ही वॉज रिस्पॉन्सिबल, ते रिस्पॉन्सिबल आहेत की पूर्ण जपानभर रेकीचा प्रसार करण्यासाठी. रेकीमध्ये जे ऑफिशियल इन्स्टिट्यूट आहे ते सुद्धा त्यांनी स्थापित केलं होतं. तर अशा पद्धतीने काय केलं त्यांनी, जपानमध्ये त्याचा प्रसार केला. देन कम्स इन टू द पिक्चर कोण? हवायो टकाटा. त्या पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर होत्या. म्हणून त्या इम्पॉर्टंट नाहीये, ते इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी आहेत की ज्या हवायो टकाटा होत्या, एक तर त्या महिला ग्रँडमास्टर होत्या, अंडरस्टूड, त्या रिस्पॉन्सिबल आहेत की जगभर पुन्हा त्यांनी रेकीचा प्रसार केला. कोणी केला जगामध्ये? हवायो टकाटा यांनी. हे खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण की त्या काळात युट्यूब नव्हते, फोन्स नव्हते, मोबाईल नव्हते, इंटरनेट नव्हते, तरी सुद्धा जगामध्ये रेकीचा प्रचार त्यांनी केला. त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी 22 रेकी ग्रँडमास्टर तेव्हा जगभरात तयार केले. आणि आज आपण पुन्हा रेकी शिकतोय ते त्यांच्यामुळेच, कारण की वाया वाया ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा इथे आलेल्या आहेत. हा पूर्ण स्ट्रक्चर कळला तुम्हाला? रेकी पुन्हा आपल्याकडे कशी आली? हवायो टकाटा अजून महत्वाच्या काय आहेत, त्यांचा जन्म बघितला आपण 1900चा आणि त्या वारल्या 1980 मध्ये. वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर झालेला. तेव्हा त्यांचा जन्म जपानचा होता, लग्नानंतर ते स्थायिक झालेल्या अमेरिकेमध्ये. जेव्हा त्यांना ते डिटेक्ट झालं तेव्हा त्या काळामध्ये उपचार कसे असतील आपण विचार करू शकतो. तर तेव्हा डॉक्टरांनी त्यांना ऑपरेशन्सचं सजेशन केलेलं की हा एकच उपाय आहे. तेव्हा त्यांना माहित होतं की माझ्या जपानमध्ये अशी काहीतरी विद्या आहे, काहीतरी टेक्निक, ऊर्जा आहे जी मला ह्याच्यातून काढण्याचं, मी तिथे ट्राय करून बघते मी जाऊन. त्या हयाशींकडे गेल्या. हयाशींकडे त्यांनी ट्रीटमेंट घेतली रेकीची पूर्ण 6 महिने. 6 महिन्यानंतर त्या रिकव्हर झाल्या. वयाच्या 80व्या वर्षीपर्यंत त्या जगल्या. कधी झालेल्या? 30व्या वर्षी. वारल्या कधी? 80व्या वर्षी. रिकव्हर झालेल्या त्या पर्टिक्युलर व्याधीतून. तेव्हा 1930 साली.
तर त्याच्यानंतर मग त्यांनी डिसाईड केलं, जेव्हा आता पुन्हा आल्या अमेरिकेमध्ये, तर तेव्हापासून मग त्यांनी रेकीचा काय केला, प्रसार करायला सुरू केला. मग त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये किती रेकी ग्रँड मास्टर तयार केले? 22. म्हणून त्या जास्त सगळ्याच्या तिघं पण महत्वाचे आहेत की त्यांच्या थ्रू इतर सगळ्यांना या गोष्टीचा अनुभव आहे. इथपर्यंत कळलेलं आहे. ती थोडक्यात सांगितलेली आहे, ती म्हणजे रेकीचं बॅकग्राऊंड काय आहे, हिस्ट्री काय आहे. याच्यामध्ये काय डाऊट आता? तर आपण आता बघूया रेकीच्या रूल्स कडे. काय होतं नियम? रेकी मागितल्याशिवाय द्यायची नाही आणि त्याच्याबद्दल मोबदला घेणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला तर तुम्ही देताय, तर मी शिकवते रेकी कुठे दिली तुम्हाला, पण मी ज्ञान देते जे कमवलेलं आहे, जे अनुभवातून ग्रहण केलेलं आहे. ठीक आहे. पण तुम्हाला सगळ्यांना तर मी इथे काय केलं आहे, तुम्ही कशा आलात? ऍडच्या थ्रू आलात. शक्तिपात जेव्हा परवा होईल तेव्हा पण तुम्ही काय जबरदस्ती बसवणार नाही ना तुम्हाला, तुम्ही तुमच्या परमिशनने येणार आहात. बरोबर आहे? म्हणजेच परमिशन घेतली गेलेली आहे शिकवण्यासाठी सुद्धा किंवा शक्तिपात देण्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेने येणार आहात. नियम पाळला गेलाय? येस. नेक्स्ट इज मॅम, फ्रीमध्ये कोर्स अवेलेबल आहे. ठीक आहे. आता ह्या बॅच मध्ये संख्या कमी नाही तर नॉर्मल बॅच मध्ये आपले 100च्या वरती संख्या असते. तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, सगळेच्या सगळे लोक काय सेकंड लेवलला येणार आहेत ऍडमिशन घेऊन? काही येतील सुद्धा, काही कारणास्तव नाही येणार. तर मी ब्रह्मांडाला हे घोषित केलेलं आहे की जे काही सेकंड लेवलचे ऍडमिशन मिळते त्याच्यामध्ये मी लेवल 2 चे ऍडमिशनची फी कन्सिडर करत आहे देवा, घोषित केलेलं आहे. प्लस हे करत असताना जेवढ्या लोकांपर्यंत माझं म्हणणं किंवा हे ज्ञान किंवा रेकीची ऊर्जा पोहोचत आहे, त्यांच्या आयुष्यात या 7 दिवसामध्ये कुठे ना कुठे तरी बदल घडणार आहेच. हो की नाही? त्या सगळ्यांना मी स्पर्श करते तुमच्या प्रत्येकाच्या आत्म्याला, आणि तो आत्मा मला आतून ब्लेसिंग तर 100% देणार आहे. एनर्जी एक्सचेंज हा फक्त पैशामध्ये नसतो, तो ब्लेसिंग्स मध्ये सुद्धा असतो. एनर्जी आणि जे आतून निघणारी आत्म्याची एनर्जी असते ती किती मल्टिप्लाय करून देते ह्याला आपलं माहित नसते. ते कधी फळाला येईल सांगू नाही शकत. मी आता काय करते, मी बीज रोवते आहे, मल्टिप्लिकेशनने तो देणार आहे. हो की नाही? आपण एक बीज लावतो, किती फळं घेतो? हो की नाही? आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. आपलं परसेप्शन कसं हे पण तेवढंच मॅटर करतं. ओके, कळलं? मला हे डाऊट्स क्लिअर झाले? हो मॅडम. ओके फाईन. त्याच्यानंतर आता आपण हिस्ट्री पूर्ण थोडक्यामध्ये बघितलेली आहे, कारण की पूर्ण डीप हिस्ट्री बघायला गेलं तर हिस्ट्रीचा पिरियड होऊन जाईल आणि अजून आपल्याला 2 तास लागतील. ठीक आहे. तर ह्याच्यानंतर आपण बघूया आपली नेक्स्ट जी गोष्ट आहे ते म्हणजे पास्ट लाईफ मेडिटेशन. रिग्रेशन नाही करत हो, पास्ट लाईफ मेडिटेशन. ओके. आणखी एक प्रश्न विचारला जातो, मला आता आठवलं, ते म्हणजे काही लोक बोलतात 7 दिवसाचा कोर्स, आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे, 1-2 दिवसामध्ये होणार असेल तर ग्रेट, नाहीतर या 7 दिवसाचे 7 तास एका दिवसामध्ये कम्प्लीट करावे लागते. आणि कोणामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे 1 दिवस 7 तास एका ठिकाणी बसून पूर्ण ग्रहण करणं? किंवा समजा 2 दिवस घेतलं, 3-3, 4-4 तासाचं आपण सेशन घेतलं, इज इट पॉसिबल? आणि ह्या एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये मी सगळं शिकवणार तुम्हाला. हिस्ट्री, रेकी काय आहे, नियम काय आहेत, तत्व काय आहेत, तुमचं शक्तिपात पण होणार, तुमचं ऍक्टिव्हेशन पण होणार, तुमचं ऑराचं तुमचं प्रॅक्टिकल पण होणार, ऑरा बघणं पण आपण शिकणार, त्याच्यानंतर आपण क्लेन्झिंग सुद्धा शिकणार, त्याच्यानंतर आपण 7 चक्राचा कॉन्सेप्ट समजणार. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, शक्तिपात, ऍक्टिव्हेशन, हे सगळं जर मी एका दिवसात एकसाथ देऊन टाकलं, ह्याच्यात राहणार किती? एकसाथ 7 दिवसाचं खाणं चांगलं आहे की रोज थोडं थोडं खाणं बेटर आहे? रोज थोडं थोडं खाणं. कारण की ते डायजेस्ट सुद्धा झालं पाहिजे, त्याचा उपयोग सुद्धा झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हा पण इथे क्वेश्चन गेला, कारण की हे सुद्धा क्वेश्चन्स येतात. त्यामुळे मी क्लॅरिफाय करते की काय, कोणती गोष्ट माणूस करत असेल त्याच्या पाठी लॉजिक आहे, त्याच्या पाठी खूप विचार आहेत. कारण की प्रश्न काय येतात ऑफलाईन सेशन आणि ऑनलाईन सेशन, त्याच्यामध्ये आपण पुढे सांगू की काय आहे डिफरन्स वगैरे.
कारण तुमच्या डोक्यात प्रश्न आला नाहीये तर मी आता प्रश्न टाकत नाहीये. आता टाकला बोलून काय करणार. ठीक आहे, आपण बघूया याच्यावरती. आधी आपलं बाकीचं. ओके, एक सेकंड, मी जे रेकॉर्डिंग थांबवते. स्टार्ट. ऑफलाईन ठेवायचं म्हटलं तर काय करावं लागेल? समजा 300 लोक आली, 300 लोकांना अकोमोडेट करायला माझ्या सेंटरमध्ये तर नाही बसू शकत. आपल्याला हॉल घ्यावा लागेल. मग तिकडे एनर्जी एक्सचेंज आला, हो की नाही? आणि जर 7 तास तुम्ही थांबणार असाल तर 7 तास म्हणजे दिवसभराचं लंच, ब्रेकफास्ट, हे ते सगळं आलं. पुन्हा एनर्जी एक्सचेंज आला. व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळणार नाही. जर व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिजे असेल तुमच्या पुढच्या ह्याच्यासाठी, रेफरन्ससाठी, तर व्हिडिओग्राफर, फोटोग्राफर सगळे आले. पुन्हा एनर्जी एक्सचेंज आला. ते पण समजा तुमच्याकडून फीस घेतली आणि केलं, ते पण करतात. दॅट इज ऑल्सो पॉसिबल. काय पॉसिबल नाही असं नाहीये. पण एका दिवसात मी सगळं शिकवलं, 7 दिवस तर तुम्ही नाही येऊ ऑफलाईन सेशन आपण ऑब्व्हियसली नाही घेऊ शकत कोणाचे, सगळ्यांचे 300 लोकांचे एकत्र. तर एका दिवसामध्ये आपण ते सगळं करणार. त्याच्यानंतर जेव्हा ऍक्च्युअल मध्ये तुम्ही प्रॅक्टिकल करायला जाणार तेव्हा डाऊट्स आल्यावरती विचारणार कोणाला? बरोबर आहे. मग काय बेटर आहे? ऑनलाईन. ऑनलाईन. ऑनलाईन बेटर असं नाही बोलत आहे. बोलते की हा वे काय खराब आहे याच्यात. बेटर किंवा हे कंपॅरिझन आपण नाही करू शकत, पण आत्ताच्या युगामध्ये फिजिबल काय गोष्ट आहे ते बघणं जास्त गरजेचं आहे. जर एनर्जीमध्ये काही एका पर्सनचा पण कमी जास्त होत नसेल तर ती गोष्ट, जी गोष्ट सगळ्यांसाठी कम्फर्टेबल आहे किंवा फिजिबल आहे, ती गोष्ट करणं कधी केव्हाही उत्तम आहे, हो की नाही? कायकांच्या मनात प्रश्न असतील म्हणून हा माझ्या डोक्यात आलं आणि ते बाहेर आलं मुखातून. किंवा हा प्रश्न येणार असेल पुढे म्हणून आधीच बोललं गेलं, असं सुद्धा असू शकतं. ठीक आहे, तर डाऊट क्लिअर झाले आता? हो मॅडम. ओके देन. आता आपण करूया पास्ट लाईफ मेडिटेशन. ओके, तर त्यासाठी पटकन 2 सेकंदांनी पाणी पिऊन घ्या. 2 घोट पाणी पिया. आलात सगळे? ओके. आता जे दिसत आहे त्यांचं ठीक आहे, जे नाही दिसत आहे आय कॅन्ट हेल्प यू आउट विथ दिस. तुम्हाला स्ट्रेट बसायचं आहे. पाठीचा कणा ताट. ताट म्हणजे असं नाही की पूर्ण आकडून बसायची गरज आहे. बी कम्फर्टेबल. ज्यांना शक्य नाहीये मांडी घालून बसणं, खुर्चीवर बसू शकता. ज्यांना शक्य नाही, पाठ दुखत आहे, त्यांनी टेकून बसलं खुर्चीला किंवा भिंतीला, चालणार आहे. ज्यांना अजिबात बसणं शक्य नाही त्यांनी झोपून आडवं होऊन केलं चालेल. मेन पॉइंट काय, पाठीचा कणा सरळ पाहिजे. स्लाउच होऊन बसलोय, असे बसलोय वाकडे, तेवढं फक्त टाळा. बाकी बी कम्फर्टेबल. नाही तर लक्ष कुठे जाईल, पाठीवरती, नाही तर कमरेवरती, नाही तर गुडघ्यावरती. आपल्याला ते नाही करायचं. जिकडे फोकस केला पाहिजे तिकडेच फोकस करायचं आहे. मग त्याच्यासाठी बाकीचं तुमचं कम्फर्टेबल तुम्ही कसे राहाल ते बघायचं. ओके, इथपर्यंत कळलंय? सो ना लेट्स स्टार्ट. त्याच्यानंतर माझा फक्त आवाज ऐकू येईल, नाहीतर बोलाल कुठे गेल्या मॅडम एक डोळा उघडा करून, काही की लोक नंतर बघतात असे. पण जर मी व्हिडिओ ऑन करून बोलत बसली तर लोक माझ्याकडे बघत राहतील, मेडिटेशनकडे लक्ष लागणार नाही. म्हणून मी आता माझा व्हिडिओ बंद करते, फक्त माझा आवाज ऐकू येणार. यू विल स्टार्ट नाउ. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. आजचं मेडिटेशन हे पास्ट लाईफ मेडिटेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण आपल्या पास्टच्या सर्व नको असलेल्या मेमरीजला कायमस्वरूपी आपल्या आयुष्यातून काढून टाकणार आहोत. आर यू रेडी फॉर दिस नाउ? सुरुवात करत आहोत. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 3 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ. रिलीज. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. होल्ड युअर ब्रेथ अँड रिलीज.
आता तिसऱ्यांदा दीर्घ श्वास घेत आहोत. होल्ड फॉर अ सेकंड अँड रिलीज. आज ह्या देवाने एक संधी दिलेली आहे, तिचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे. आज आपण आपल्या पास्टच्या भूतकाळातल्या सर्व आठवणींना, नको असलेल्या सर्व मेमरीजला कायमस्वरूपी डिलीट करणार आहोत. जे जे चांगले अनुभव असतील, आठवणी असतील, त्या सर्वांना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. त्या सर्व आठवणींना मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करणार आहोत. आज आपल्याला आपला गेलेला 24 तास आठवायचा आहे. गेलेला 24 तास आज आपल्याला आठवायचा आहे. जीवन म्हणजे एकानंतर एक येणाऱ्या घटनांचा क्रम आहे. काही चांगल्या घटना असतील, काही मनाला दुःख देणाऱ्या घटना सुद्धा असतील. गेल्या 24 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेला आता आठवायचं आहे. गेल्या 24 तासात घडलेल्या प्रत्येक घटनेला आपल्याला आठवायचं आहे. ह्यामध्ये मनाला तणाव देणाऱ्या व्यक्ती असतील, जबाबदार असतील, त्या सगळ्यांना माफ करायचं आहे. आज त्यांना माफ करायचं आहे. गेल्या 24 तासात जे जे दुःख आलं, ज्या ज्या व्यक्ती यासाठी जबाबदार होता त्यांना माफ करून टाका. आणि गेल्या 24 तासात कळत नकळत शब्दांनी, कृतींनी आपण जर कोणाला दुखावलं असेल तर मनोमन त्याची माफी मागा. त्याची माफी मागा. त्याची माफी मागा. जे जे चांगले क्षण असतील त्यांना निवडायचं आहे आणि मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करायचं आहे. आता गेल्या एका महिन्याचे क्षण आठवा. मागील एका महिन्यात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या असतील. अनेक चांगल्या वाईट घटना आपल्या सोबत घडल्या असतील. ज्या ज्या चांगल्या घटना होत्या त्या सगळ्यांना निवडून निवडून, अगदी निवडून निवडून मनाच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला कुलूप बंद करायचे आहे. कृतीने, शब्दांनी जर आपण कोणाला दुखावलं असेल किंवा इतरांनी आपल्याला दुखावलं असेल, त्यांना माफ करायचं आहे. त्यांना माफ करायचं आहे. कारण ते दुःख, ती घटना ही एका क्षणाची होती. पण जेव्हा जेव्हा ती व्यक्ती आठवते, घटना आठवते, परत परत त्या दुःखाचं रिपिटेशन आपण मात्र करत आहोत. आपणच करत आहोत. सो त्यांना माफ करा. त्यांना माफ करा. गरजेचं आहे ते आपल्यासाठी, त्यांच्यासाठी नव्हे, आपल्यासाठी माफ करा. आणि जर आपण कोणाला कळत नकळत शब्दांनी, कृतीने, वाणीने कोणाला दुखावलं असेल, माफी मागा. गरज आहे, माफी मागा. आज ह्या ब्रह्मांडाने एक संधी दिलेली आहे स्वतःला याच्यातून बाहेर काढण्याची. माफी मागा. आता गेल्या एका वर्षाचा काळ आठवा बघू. गेल्या एका वर्षाचा काळ आठवा. एखाद्या व्यक्तीचा विरह झाला असेल, कोणी दुखावलेलं असेल. एका वर्षात अनेक सुखदुःखाचे क्षण आलेले असतील, आपल्या सोबत घडलेल्या घटना असतील. प्रत्येक क्षणाला आठवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक क्षणाला आठवण्याचा प्रयत्न करा. चांगल्या घटना असतील तर मनाच्या गाभाऱ्यामध्ये कुलूप बंद करा. चांगले प्रसंग असतील, एखादं मिळालेलं यश असेल, एखादी प्राप्ती असेल, एखादा माणूस भेटला असेल अचानक, खूप प्रसन्नता, आनंद झाला असेल, ते क्षण टिपायचे आहेत. निवडून निवडून मनाच्या गाभाऱ्यामध्ये त्यांना ठेवायचं आहे. कारण की ती ऊर्जा पुढच्या वाटचालीसाठी उपयोगात येणार आहे. म्हणून त्यानं कुलूप बंद करा स्वतःसाठी. आणि जीवनाला नकारात्मक आयाम देणाऱ्या घटना सुद्धा घडल्या असतील, त्या घटनांना जबाबदार असलेल्या व्यक्ती सुद्धा असतील,
माफ करा त्यांना, माफ करा त्यांना, माफ करून टाका, माफ करा. आपल्याकडून सुद्धा एखाद्याचं मन दुखावलं गेलं असेल, एखाद्याचा द्वेष केला असेल, तिरस्कार केला असेल. माफी मागूया आज आपण. त्याची माफी मागा. त्याचा राग केला असेल, मन दुखावलं गेलं असेल, कळत नकळत माफी मागा. ही संधी पुन्हा पुन्हा देत नसतो तो आपल्याला, आज दिली आहे. उपयोग करा त्याचा. माफी मागा, स्वतःला सोडवा याच्यातून. आता आपण जरा 10 वर्ष मागे जायचं आहे. खूप मोठा काळ असतो हा 10 वर्ष. अनेक चांगल्या वाईट घटना अनुभवल्या असतील आपण या 10 वर्षामध्ये. काही अति आनंदाचे क्षण तर काही अति दुःखाचे क्षण असू शकतात. त्यातल्या सर्व त्या आनंदाच्या क्षणांना जपायचं आहे. माफ करत पुढे जायचं आहे. आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून आज मुक्त व्हायचं आहे. कोणाला मुक्त व्हायचं आहे? मला मुक्त व्हायचं आहे. आपल्याला आपल्या सर्व दुःखांपासून मुक्त व्हायचं आहे. त्या दुःखांची सर्व नातं आपल्याला तोडायचं आहे. म्हणून माफी माग आणि माफ करत पुढे जा. कल्पना करा की ती व्यक्ती जणू तुमच्या समोर आता साक्षात उभी आहे. तिला माफ करा अथवा माफी मागा. गेल्या 10 वर्षात कितीतरी व्यक्तींना आपण दुखावलं असेल. माफी मागा अथवा माफ करा. गरज आपल्याला आहे. या दुःखांशी नातं आपल्याला तोडायचं आहे. माफ करा. रिलीज yourself from this. Release yourself. Release yourself. आता बघा, आपण आपल्या कॉलेजच्या किंवा शालेय जीवनापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. अनेक मित्र, मैत्रिणी, फ्रेंड्स असतील आपले. तेव्हाही काही लोकांशी घट्ट मैत्री झाली असेल, काही लोकांशी मैत्री तुटली सुद्धा असेल. ते क्षण पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करा. आपण कोणाला दुखावलं असेल, कोणी आपल्याला दुखावलं असेल. आनंदाचे क्षण भरभरून असतील तेव्हा त्या सर्व क्षणांना आठवा. जगण्याचा प्रयत्न करा पुन्हा एकदा, कारण की पुन्हा ही संधी नाही मिळणार. तो आनंद, ते क्षण जपायचे आहेत आणि ज्यांना माफ करणं शक्य आहे त्यांना माफ करायचं आहे. रिलीज yourself from this. आता अजून थोडं मागे जाऊया. अजून मागे जायचं आहे, अजून मागे जायचं आहे, अजून मागे जायचं आहे, अजून मागे जायचं आहे. स्टॉप. आता आपण त्या दिव्य क्षणात येऊन पोचलेलो आहोत. तो दिव्य क्षण, त्या दिव्य क्षणामध्ये येऊन पोचलेलो आहे आणि तो दिव्य क्षण म्हणजे या पृथ्वीवरती आपण घेतलेला तो पहिला श्वास. आपण घेतलेला तो पहिला श्वास. आपला जन्मदिवस. आता त्या क्षणामध्ये आपण पोचलेलो आहोत जेव्हा या पृथ्वीवरती आपण पहिला घेतला होता श्वास. बघा, पहिल्यांदा आपल्या आई वडिलांनी आपल्याला हातात घेतलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावरती आलेली ती प्रसन्नता आठवा, बघण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नाही कळलं, पण आता बघू शकत आहोत. आपला तो पहिला श्वास, त्यांचा आनंद. आपल्या जन्माच्या वेळेस साजरा झालेला तो आनंदोत्सव अनुभवण्याचा प्रयत्न करा. बघा, त्या दिवशी त्या परमात्म्याने, त्या क्रिएटरने आपल्याला पाठवलं होतं. अनुभव करा. त्या क्रिएटरने आपल्याला त्या दिवशी ना एक कोरी पाटी घेऊन पाठवलं होतं. हातामध्ये एक कोरी पाटी दिली होती. आपलं भविष्य नव्याने लिहिण्यासाठी, पृथ्वीवरती काहीतरी घडवण्यासाठी, स्वतःला घडवण्यासाठी. ती जी हातात दिलेली कोरी पाटी होती ना, ती आता घट्ट छातीशी पकडायची आहे.
ती कोरी पाटी घट्ट छातीशी पकडायची आहे आणि परत समजायचं आहे की ह्या क्रिएटरने आपल्याला पुन्हा एक संधी दिलेली आहे की इथून पुढे पुढच्या प्रत्येक श्वासासोबत परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य आपल्याला त्या पाटीवर लिहायचं आहे. त्या क्रिएटरने आपल्याला ह्याच ऊर्जांसाठी पृथ्वीवर पाठवलेलं होतं, पण मी विसरलो होतो. पण जीवनाच्या प्रत्येक क्षणी मला परमसुख, समाधान, आरोग्य पाहिजे असेल, अनुभवायचं असेल तर ही पाटी मला रंगवणं गरजेचं आहे. याचसाठी त्या क्रिएटरने मला या पृथ्वीवर पाठवलेलं आहे. छातीशी घट्ट पकडा त्या पाटीला, कारण तीच पाटी, त्याच पाटीवर आपल्याला पुढचं भवितव्य लिहायचं आहे. घट्ट पकडून घ्या त्या पाटीला, घट्ट पकडून घ्या त्या पाटीला, कारण हीच कोरी पाटी घेऊन तुम्हाला आता पुन्हा या क्षणात रिटर्न यायचं आहे. तीच पाटी धरून पुन्हा या क्षणात परतायचं आहे. कम बॅक स्लोली. या वर्तमानाच्या क्षणामध्ये आपण रिटर्न येत आहोत. या वर्तमानाच्या क्षणामध्ये आपण रिटर्न येत आहोत. तो क्रिएटर आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करण्यासाठी आपल्या सोबत आलेला आहे. अनंत स्रोतातून वाहत येणारी ही अखंड ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा आपल्या ऊर्जांशी कनेक्ट करून आपल्याला आपल्या आनंदासाठी आपल्या जीवनामध्ये परमसुख, समाधान, अत्युच्च आनंद प्रदान करत आहे. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माईल आणायचा आहे. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माईल आणायचा आहे. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माईल आणायचा आहे. अँड कम बॅक इझिली. कम बॅक, come back and come back slowly, slowly, slowly. Just relax, just relax, just relax. Very good, very nice. Just come back. अजिबात घाई करायची नाही आहे. अजिबात घाई करायची नाही. स्लोली कम बॅक. डोळे उघडायची घाई सुद्धा अजिबात करायची नाहीये. जेव्हा कम्फर्टेबल वाटेल तेव्हा डोळे उघडायचे आहेत. डोळे उघडायच्या आधी हात रब करायचे आहे डोळ्यांवर ठेवून, त्याच्यानंतरच उघडायचे आहेत, पण घाई अजिबात करायची नाही. त्या परमात्म्याचे आभार मानायचे आहेत अँड देन कम बॅक. आपल्या मातापित्यांचे सुद्धा आभार. मग कसं वाटलं? आता अनम्यूट करू शकता. बोला. कोण बोलतंय? वीर योगी. बोला. कोणी हँड रेस केलेलं? वैजयंती पाबरेकर. बोला. अनम्यूट करा आधी. मॅडम, हा बोला ना. खूप मागे गेले होते मी. सगळं उफाळून आलंय. बाहेर काढणं गरजेचं असतं. खूप साऱ्या आठवणी. ते नव्हतं ते पण आहे. काही काहींना अश्रू आले असतील. हे आउटलेट्स आहेत सगळे.
जे काही दाबलं गेलं असेल त्याच्यातून बाहेर पडण्याची गरज आहे, मगच आपण पुढे जाऊ शकतो. म्हणून लेव्हल 1 मध्ये ही गोष्ट इन्कॉर्पोरेट केली गेलेली आहे, जेणेकरून वर्षानुवर्ष जे खितपत पडलेलं आहे, जे दाबून ठेवलेले इमोशन्स असतील किंवा काही नकारात्मकता असेल, तिला लेट गो करणं, त्या गोष्टींपासून स्वतःच्या एनर्जीला डिस्कनेक्ट करणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जोपर्यंत ते डिस्कनेक्ट करू शकत नाही, ती गोष्ट आपल्याला पाठी खेचत राहणार आणि तोपर्यंत आपण पुढचा प्रवास करू शकणार नाही. त्यामुळे ज्या कोणत्या मार्गाने या गोष्टी जर बाहेर निघत असतील, पडत असतील, तर त्यांना पडू द्या. काही काहींना व्हायब्रेशन फील झालं असेल, काही काहींना रडायला आलं असेल, काही काहींना अति जास्त एनर्जी फील झालेली असेल, काही काहींना खाली आतमध्ये काहीतरी एंटर होतंय असं सुद्धा वाटलं असेल. प्रत्येकाचा अनुभव वेगळा येणार आहे. प्रत्येकाचा फिलिंग प्रकृती वेगळी आहे, फिलिंग्स वेगळ्या आहेत, प्रसंग वेगळे आहेत. त्या हिशोबाने प्रत्येकाला अनुभूती येणार. त्यामुळे सगळे पॉसिबिलिटीज मी इथे सांगितलेल्या आहेत. ओके, बोला, कोण बोलते? आशा पाटील. हो मॅडम. माझ्या अंगाला 2-3 काटा आला. व्हेरी गुड. मग माफ केलं का सगळ्यांना? हो मॅडम. करणं गरजेचं आहे की नाही? खूप छान, हो. रिलॅक्स वाटलं. आई वडिलांची जास्त रेंगाळ हवा असं वाटलं. येस, पर्यंत जाणं महत्वाचं. हे फक्त बोल नाहीये, हे ऍक्च्युली एनर्जी आहे जी आपल्याला तिथपर्यंत पोहोचवते आणि तो अनुभव आपल्याला देत असते. त्यामुळे मेन काय आहे, या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला स्वतःला मुक्त करायचं आहे, कारण गरज आपल्याला आहे. समोरचा व्यक्ती कदाचित विसरला पण असेल, आपण धरून ठेवलं असू शकतं एवढ्या वर्षात. पॉसिबल आहे ना ही गोष्ट. म्हणून आपल्याला त्या नको असलेल्या ऊर्जांपासून बाहेर पडणं जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे हे जे काही करत आहोत ते आपण त्याच्यासाठी नाही करत आहे, स्वतःसाठी करत. हे आधी कळलं तर मग माफ करता येईल. त्याच्यासाठी माफ नाही करत आहे, आपला फायदा व्हावा म्हणून आपण माफ करत आहोत. माफ करणं अवघड प्रोसेस आहे, म्हणून हे लक्षात घेणं गरजेचं आहे की ते माझ्यासाठी मी करत आहे. मग माणूस सहजतेने ती गोष्ट करेल. कारण ह्याचा परिणाम कोणत्या पद्धतीने येईल आपण नाही सांगू शकत. फायनान्शियली येईल, फिजिकली येईल की इमोशनली येईल. आणि इमोशनली आलेला थोड्या कालांतराने फिजिकल स्टेटवरती येतो. त्यामुळे हे करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. ओके, खूप छान वाटलं. डिटॅच पण झालं वाईट अनुभवापासून. येस, व्हेरी गुड. हे करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. अशोक सर, ओके, तुम्हीच टाईप केलेलं होतं. येस, व्हेरी गुड, व्हेरी नाईस. मालती विधाते, बोला. हा, अनम्यूट करा आधी. बोला. मला म्हणजे मी पहिलं जे काय होतं ते माफ केलं, पण मला देवीचं दर्शन झालं मुखवटं असं ह्याच्यात मंदिरात. म्हणून मी तुम्हालाच विचारलं ना, अनुभव वेगळा आहे तुमचा काहीतरी. हे बघा, एनर्जी आहे. मी का सांगते व्हिडिओज ऑन करा? ऍज अ हिलर कळत नकळत एनर्जी ट्रान्सफर होत असते. आपण रिसिव्हिंग पोझिशन मध्ये मोड मध्ये आहोत की नाही ती जबाबदारी आपली आहे. मी काय म्हटलेलं पहिल्या दिवशी, मोकळ्या हस्ताने देणार आहे, मोकळ्या मनाने. कारण देणारा तो आहे, मी माध्यम म्हणून मला काय जाते द्यायला. कोण कसं रिसीव्ह करतंय त्याच्यावर त्याला इफेक्ट किंवा अनुभव मिळणार आहे. पण माझी भाषा कळली नाही, आमची भाषा काय आम्ही असं बोलू शकत नाही. कधी कधी आम्हाला कोडेड बोलावं लागतं, पण अर्थ वेगळा असतो त्याच्या पाठी. तुम्ही अगदी एकदम असं खोलून शिकवतात, क्लास घेताय मॅडम. समजतं सगळ्यांना, अनपढही समजू शकतो, इतकं चांगलं शिकवतात. थँक्यू सो मच. खरंय. कसं आहे ना, हे बघा, आतमध्ये असेल तर आपण बाहेर काढू शकतो. बरोबर आहे. आतमध्येच नसेल तर किती दिवस बाहेर काढणार? बरोबर आहे. त्यासाठी
जेवढ्या मोकळ्या मनाने आपल्याला रिसीव्ह करते. बघा, आपण इतक्या वर्षानं आपण मागायला नाही शिकलो. मागायचं कसं त्या ब्रह्मांडाकडून हे आपल्याला नाही शिकवण्यात आलं, ना शाळेमध्ये ना लहानपणापासून. रेकीमध्ये आपण ते शिकतो की या ब्रह्मांडाचं कनेक्शन कसं करायचं आणि मागायचं काय या ब्रह्मांडाकडून, कारण त्याला दोष देत आलो. आता उलट करायचं. आपण मागितलंच नाहीये, तो कसा देणार? किंवा आपण ते रिसीव्ह करण्याच्या एनर्जीमध्ये किंवा पोझिशनमध्ये स्वतःला प्लेस नाही करत आहे, म्हणून जो नेम असतो ना तो चुकतो त्याचा आपल्यामुळे. बरोबर, रिसीव्ह नाही करत ना आपण. आता किती लोक बंद करून बसले आहेत, ज्यांना मिळालं त्यांना मिळालं, मी काही नाही करू शकत आहे. कालच्या पेक्षा आज जे आले त्यांच्या हातात गेलं. ही गोष्ट असं फक्त बोलणं वाटतं, शब्दफेक वाटते, पण ही शब्दफेक नाही आहे. कारण शेवटी येतं सगळं एनर्जीवरती. हा कोर्सच पूर्ण एनर्जीचा आहे. आणि ती भाषा कळणं पण महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यांना भाषा नाही कळू शकत आणि तशी अपेक्षा पण मी नाही ठेवू शकत की सगळ्यांना ती भाषा कळेल. त्यामुळे चूक बरोबर. नाहीये कोणाचीच. काहीकांची धन्यवाद. आहे. थँक्यू सो मच. खूप छान शिकवतात. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात, पण ब्लेसिंग्स ज्या मिळतात ना त्या खूप मल्टिप्लाय होऊन, जे मी मगाशी म्हटलं, प्रूव्ह झालं की नाही. झालं. आणि हे कधी कुठे काय फलित होईल पण नाही सांगू शकत, हो की नाही. प्रत्येकाच्या बाबतीत हे होतं. काय कुठे नशिबामध्ये फलित होतं ना, कोणाचे शब्द, कोणाची ब्लेसिंग, वी नेव्हर नो. त्यामुळे बीज पेरत राहायचं आहे. मोबदल्याचा विचार करत बसणं शक्य नाही प्रत्येक वेळेला. ठीक आहे, आता मी थोडंसं रेकॉर्डिंग थांबवते. कारण काय होतं, हिलर म्हणजे कोण, त्याला या सगळ्या गोष्टी कळलेल्या आहेत. जर आम्ही पण त्याच मानसिकतेने वागायला लागलो तर मग आमच्यामध्ये आणि बाकीच्यांमध्ये काय फरक. बरोबर आहे ना. ते 5 तत्व दिले आहेत, जोपर्यंत आतमध्ये शिरत नाहीयेत ना, तो त्याला हिलर बोलण्याचा पण अधिकार नाही. कारण आपण दुसऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी एक माध्यम किंवा निमित्त ठरत असतो. आणि ती खूप सुंदर गोष्ट आहे. हे आता मे बी तुम्हाला कळेल किंवा काही काहींना नाही समजणार, कारण की तो अनुभव नाहीये. पण जेव्हा तसे अनुभव डोळ्यासमोर येतात, माणसांचे आयुष्य जी बदलतात, पूर्ण 360 काया पालट होतो काही दिवसांमध्ये, आणि तो जो अनुभव भेटतो ना त्याला, आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही बघत असतो. खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप ब्लेसिंग्स. आणि ऑब्व्हियसली फीस तर मिळतेच, ट्रेनिंग मधून मिळते, हिलिंग मधून सुद्धा मिळते, पण ह्यातून येणारा एक एक जो पैसा आहे ना तो लोकांच्या ब्लेसिंग्स मधून आलेला असतो. हिलर का महत्वाचा आहे किंवा हिलरला एका पर्टिक्युलर नजरेमध्ये का बघितलं जातं की त्याच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पैसाने पैसा कोणाच्या तरी ब्लेसिंग्स म्हणून येतो, असाच येतो. म्हणून आम्हाला आमचं तेच तसंच राहतं ना. लोकांना प्रश्न विचारतात की तुम्ही एवढा ग्लो का करता. हा ग्लो आपण काय लावत नाही. आता समजा माझ्यासमोर आलेला एक व्यक्ती एकदम खूप असा, म्हणजे आय वुड से काय एक्झाम्पल घ्या, सुसायडल केसेस आहेत, 2 वेळा सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे. तोच व्यक्ती जेव्हा 7 दिवसांनी नाचतो, आमच्या चेहऱ्यावर आनंद येणार की नाही. येणार. तो ग्लो आहे. एखाद्याचं आयुष्य वाचवण्यासाठी आपण मदत केली आहे. अश्रू आमच्या पण डोळ्यात येतात मग बघून. आता ती व्यक्ती अचानक डोळ्यासमोर आली माझ्या, अशा खूप भेटतात रोज. मग किती त्या माणसाने ब्लेसिंग दिली असेल, त्याच्या घरातल्यांनी दिली असेल. पीस तर येतेच, नो डाऊट, कारण की एनर्जी एक्सचेंज तर आपल्याला घ्यायलाच पाहिजे. त्याशिवाय त्या गोष्टीचं मोल नाही, मग व्हॅल्यू नसते मग लोकांना. ठीक आहे, त्याचं आपण बघितलं आहे आता प्रत्यक्ष. त्यामुळे एनर्जी एक्सचेंज म्हणून गरजेचा असतो. आज जे आपण शिकलो त्याचं हे प्रूफ. ओके,
आता कोणाला काय डाऊट आहे? आता डाऊट नाही ना, मी कितीही विचारलं ना डाऊट्स आहेत का, डाऊट्स आहेत का, डाऊट्स येणार नाहीत, कारण की जोपर्यंत आपण करायला लागत नाही डाऊट्स येणार नाहीत. बरोबर. बरोबर आहे योगिता पाटील, चेहरा कोण दाखवणार? तर फाईन, करत राहा पुढे. उद्या आपण बघू. कोणाला का कोणी हात वर केलेला का? अशोक, तुम्ही केलेला? नाही, ठीक आहे. तर टुमॉरोज टॉपिक विल बी, आपण बघणार आहोत ऑरा. आभा मंडळ म्हणजे काय? विदाऊट कोणत्या साधनांनी किंवा गॅजेट्सने आपण एखाद्याचा ऑरा बघू शकतो का, ते आपण उद्या बघणार आहोत. किंवा आपण अनुभव करू शकतो का? हा, वैजयंती पाब्रेकर. हो हो बरोबर आहे. हा, केलं पण करता मला. उद्या पुन्हा करू पाहिजे तर उद्या पुन्हा करा. करूया करूया चालेल. करूया. सो बी रेडी फॉर टुमॉरो. उद्या आपण थिअरी नाही, उद्या आपण प्रॅक्टिकल करणार. ओके. 3 दिवसाची थिअरी, आता उद्यापासून प्रॅक्टिकल. हो ओके, ठीक आहे. विल सी यू टुमॉरो. विल सी यू विथ द सेम. धन्यवाद मॅडम. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम. थँक्यू Thank थँक्यू. you. ओके, धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय.